एक इंटरनॅशनल सायकलिस्ट आपल्यासोबत आहे अमृता कारखानेच. भक्ती तिच्यासोबत आहे. भक्ती, आपण बघितलं मेडल्स तिला भरपूर मिळाले, हे आव्हान तिने कसं पेललं हेही तू बोललीस. आणखी आता ती काय बोलणार आहे? खरंय श्वेता, आपण बघितलं अमृताचं यश आत्तापर्यंत बघितलेलं आहे, पण त्या यशामागे किती मेहनत तिने घेतलेली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सायकलिंग किंवा सायकलिस्टना प्रोफेशनली घेत नाहीत. आणि ते का घेत नाहीत, अमृताला त्यात काय काय अडचणी आल्यात, आपण अमृताशी गप्पा मारूयात. अमृता, आत्तापर्यंत तुझं यश सांगितलं, पण या यशामागे खूप अडचणी आलेल्या आहेत. आणि आपण म्हणायला गेलं तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये प्रोफेशनली सायकलिस्ट या गोष्टीसाठी तिथे तेवढं नाही आहे, म्हणजे तयारी नाही आहे. तर हे असं का होतं? पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं, नॅशनल्सला किंवा स्टेट्सला जाताना सायकलची किंमत माझी 1.5 लाख रुपये आहे. तर त्यामुळे खूप जपायला लागतं, खर्च त्याच्यात खूप आहे. स्विमिंगची कॉम्पिटिशन म्हटलं की बॅग उचला आणि जा, पण इकडे सायकल न्यायची म्हणजे मोठी एक गाडी करून जायला लागते. नॅशनलला जाताना त्याच्यासाठी वेगळी सीट घ्यायला लागते. इक्विपमेंट्स एवढे महाग आहेत की त्याच्यात म्हणजे तेवढं जमत नाही. हे सगळं करताना कुठेतरी घरच्यांना असं वाटतं की किती खर्च करावा, आउटपुट तेवढं येऊ शकत नाही. आणि प्लस कधी वाढेल प्रोफेशनलिझम, जेव्हा नोकऱ्या मिळतील. आज रेल्वेज, BSF, क्वचित स्टेट्समधले पोलीस हे सोडून आता कुठेही नोकऱ्या मिळत नाही आहेत सायकलिस्टला. त्यामुळे कुठेतरी मुली एक वेळ आईवडिलांवरती अवलंबून असतात, त्यामुळे करू शकतात, पण मुलांना कुठेतरी एक प्रेशर येतो की चला आता नोकरी करा, लग्न करा, बस तेवढंच तिकडे थांबलं जातं. आणि त्यामुळे कुठेतरी सायकलिंग हे म्हणजे पिछाडलेलं आहे. कारण एक्सपोजर नाही आहे तेवढं, लोकांना माहिती नाही आहे, अशा कॉम्पिटिशन्स होतात, त्यामुळे कदाचित स्पॉन्सरशिप जास्ती मिळत नाही. आणि त्यामुळे आम्ही पिक्चरमध्ये येत नाहीत, त्यामुळे घरच्यांचंही थोडंसं, आणि त्यांचं साहजिक तसंच असेल, कारण खर्च लाखांमध्ये आणि मेडल्स मिळतात किंवा तेही मिळू शकत नाहीत. टफ कॉम्पिटिशन, खूप टफ आहे, त्यामुळे कुठेतरी सॅक्रिफाईस होतं. खरं म्हणजे आपल्या इथे आपण बघितलं की सायकलिंग फक्त घाटाचा राजा इथपर्यंतच मर्यादित राहिलेलं आहे. कोणी विचारही करू शकत नाही की नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल आहे ते जाऊ शकतं. मुंबईमध्ये जसं आपण बघितलं की सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम जे होतं ते आताही डिमॉलिश झालेलं आहे. मग अशा वेळी फक्त पुणे बालेवाडीचा एवढाच पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध राहतो? ॲक्च्युली मी लकी समजते स्वतःला की मी ॲक्च्युली वल्लभभाई स्टेडियम बघितलं, तरी माझ्या नंतरची पिढी मी म्हणेन की त्यांना माहितीही नसेल की वल्लभभाई स्टेडियमसारखं अप्रतिम स्टेडियम आपल्याकडे होतं. काही कारणांमुळे त्याला पाडायला लागलं. आता फक्त एकच ट्रॅक आहे, तो म्हणजे बालेवाडीला, पुण्याला. आणि आम्हाला कॉम्पिटिशनचा एक 15-20 दिवस आधी तिकडे ट्रेनिंग करायला मिळते. पण कुठेतरी असं वाटतं की अख्खा वर्ष आम्हाला ट्रॅक मिळाला असता तर आमचाही परफॉर्मन्स चांगला झाला असता. फॉर एक्झाम्पल, पंजाबमध्ये, पंजाब एवढं छोटं राज्य असूनही सिटीतल्या सिटीत 3-3, 4-4 ट्रॅक्स आहेत. त्यामुळे मुलं अख्खं वर्ष ट्रेनिंग करतात. एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ट्रॅकची सायकल आमची वेगळी असते, त्याला ब्रेक नसतात, ते फक्त पेडल पुढे जातं. त्यामुळे त्याची ट्रेनिंग फक्त ट्रॅकवर होऊ शकते, त्याची ट्रेनिंग आम्ही रोडवर नाही करू शकत. आणि त्यामुळे परफॉर्मन्स आमचा तिकडे मार खातो. वेरॅज महाराष्ट्र रोड सायकलिंगमध्ये खूप चांगलं आहे, टॉप 2 स्टेट्समध्ये आहे, पण ट्रॅकवरती आम्ही ह्यामुळे मार खातो. खरे म्हणजे खूप थोड्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एकंदरीतच आपण सगळं बघितलं की कशा सोयी उपलब्ध आहेत किंवा सायकलिस्टना कोणी प्रोफेशनली घेत नाही, म्हणून ते करिअर म्हणून आपल्याकडे डेव्हलप होत नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की ज्यातनं तू पर्याय निवडलेला आहेस आणि तू पुढे जातेस, तर खूप फायनान्शियली सपोर्ट तुला नव्हता किंवा घरच्यांनाही सपोर्ट नव्हता, तर अशा वेळी स्पॉन्सरस हे बघतात. तर स्पॉन्सरचं कुठेतरी मग दडपण असतं की आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे, कारण आपल्याला कोणीतरी स्पॉन्सर केलेलं आहे. खरं म्हणायचं तर स्पॉन्सरच मिळत नाहीत, आणि मिळाले की एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायला लागतात. मला असं वाटतं की आज आपल्या देशातले जे मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना खूप स्पॉन्सरच आहेत, पण मला असं वाटतं त्यांच्याही इनिशियल काळामध्ये जेव्हा खरं स्पॉन्सरशिपची गरज होती तेव्हा स्पॉन्सरशिप मिळत नाही. आणि आज आपल्याकडे एकच अभिनव बिंद्रा आहे, कारण त्याचं हेच कारण आहे की ग्रासरूट लेवलवरती तेवढं स्पॉन्सरशिप मिळत नाही आहे. जेव्हा डेव्हलपमेंटची स्टेज आहे तेव्हा मिळत नाही, आणि मग त्याच्यातले क्वचित जे वरती येतात त्यांना नंतर मिळाल्यानंतर त्याचं हे वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, अंजली वेदपाठक ज्या माझ्या सिनियर आहेत, त्यांच्यातून मला असं कळलं की ट्रेनिंग करताना लिमिटेड बुलेट्स असायचे फक्त प्रॅक्टिसला, आणि आज ऑलिम्पियन झाल्यानंतर खूप स्पॉन्सरशिप मिळते. पण तीच समज आधी मिळाली असती तर आधीपासून बेटर परफॉर्मन्स करू शकलो असतो. तसंच ग्रासरूट लेवलपासून डेव्हलपमेंट झाली आणि स्पॉन्सरच मिळाले तर दॅट वुड बी बेटर. आणि प्लस स्पॉन्सरच मिळाल्यामुळे जे एक्सपेक्टेशन वाढतं त्याच्यानी थोडं प्रेशर येतं, बट देन इट हॅज टू बी टेकन पॉझिटिव्हली.
खरंय. आणि या प्रेशरमधनं तू एक मार्ग काढतेस, तो म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजीचा. ते तू शिकतेस आता. आपण त्याच्याबद्दल बोलूया की याच्यामुळे खेळाडूंना कसा फायदा होणार आहे. अमृताकडनं आपण नक्की जाणून घ्या की स्पोर्ट्स सायकोलॉजीमुळे कसा खेळाडूंना फायदा होणार आहे आणि तिला स्वतःला कसा यामुळे फायदा होत आहे. पण त्याआधी सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.